आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्हा यशवंत सेनेच्या वतीने मेहकर येथे शासकीय विश्रामगृहावर श्रीमंत यशवंतराव होळकर महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली। या जयंतीचे आयोजन यशवंत सेनेचे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख आंदोलन सम्राट गजानन बोरकर व रामेश्वर शेवाळे, यशवंत सेना बुलढाणा जिल्हा कायदेविषयक सल्लागार यांनी केलं होतं। यावेळी क्रांतिकारी संघटनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले, गणेश वैद्य, यशवंत सेना बुलढाणा जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष कैलास गायकवाड, मेहकर शहर अध्यक्ष संदीप टाले, मेहकर शहर उपाध्यक्ष दिलीप वैद्य, पिंटू सुसर, ज्ञानेश्वर कातडे, दिलीप बोरे, अनंतराव वानखेडे, शैलेश भास्कर, नंदुभाऊ तुपकर, सोपान देबाचे आदी उपस्थित होते। होळकरांचा जन्म झाला। सलग त्या ठिकाणी इंग्रजांविरुद्ध 8 युद्ध केलेले त्या ठिकाणी श्रीमंत यशवंतराव होळकर एकही युद्ध त्या ठिकाणी न हरलेला एक पराजित योद्धा म्हणून त्यांची त्या ठिकाणी इतिहासाने नोंद घेतलेली आहे। असे श्रीमंत यशवंतराव होळकर खऱ्या अर्थानं मध्य प्रदेश महेश्वर येथे त्यांनी त्या ठिकाणी 6 जानेवारी 1805 साली त्यांनी राज्याभिषेक केला आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी 1895 मध्ये ठाण्याच्या निजामाविरुद्ध लढ्यात एक निजामांना त्या ठिकाणी सळोगी पळ करून सोडलं आणि इंग्रजांविरुद्ध 1805 मध्ये जो सर्वात मोठा लढा होता तो त्या ठिकाणी वडिलांसह त्या ठिकाणी तुकोजीराव होळकर यांच्यासह त्या ठिकाणी यशवंतराव होळकरांचं वय त्या काळी 19 वर्षाचं होतं आणि त्या 19 वर्षाच्या वयात त्या ठिकाणी वडिलांसोबत 10,000 सैन्य घेऊन निजामाविरुद्ध खड्याच्या 1805 मध्ये ही जी लढाई आहे ती त्या ठिकाणी इतिहास सुद्धा त्या ठिकाणी त्या लढाईची साक्षी दिली। ती अशी लढाई त्या ठिकाणी निजामाविरुद्ध त्या ठिकाणी खड्याची यशवंतराव होळकरांनी अवघ्या 19व्या वर्षी जिंकून दाखवली आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। या जयंतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी जमलेले समस्त त्या ठिकाणी समाज बांधव आणि मित्रपरिवार खऱ्या अर्थानं या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले सन्माननीय शेतकरी नेते रविकांत तुपकर साहेब यांचे मोठे बंधू नंदू तुपकर सर हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तरुण कर्णधार डॅशिंग नेतृत्व जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर लोणारचे तालुकाध्यक्ष सौदेजी लाड साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। खऱ्या अर्थानं यानंतर मी यशवंतराव होळकर यांच्या जीवनचरित्रावर होळकर हे 19 वर्षाचे असताना त्यांनी 10,000चं सैन्य घेऊन त्यांच्या वडिलांसोबत जे फौजफाटा घेऊन पूर्ण देशामध्ये इंग्रजांविरुद्धच नाही तर निजामाविरुद्ध सुद्धा मोठी आणि अतिशय कमी वयामध्ये त्यांनी त्या काळामध्ये निजामाविरुद्ध इंग्रजांविरुद्ध योजना आखून लढाई लढली आणि साम्राज्य मिळवून देण्याचा एक मोठा वाटा त्यांचा आहे। आणि आज आमच्या सगळ्यांनी बोरकर साहेबांनी आणि वकील साहेबांनी जे जयंतीनिमित्त आयोजन केलं आणि आम्हाला उपस्थित राहत आलं आणि तुमच्या सगळ्यांचं आयोजन करण्याचं मी धन्यवाद देतो। हंगा साहेब आहेत, पत्रकार साहेब आणि सगळे मंडळी आमचे सहकारी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्होपाध्यक्ष सहदेव लाड, रविभाऊंचे मोठे बंधू, आमचे मार्गदर्शक नंदूसर तुपकर सर, बाळूभाऊ देवकर, तसेच नायगाव देशमुखून आलेले सगळे शेतकरी मंडळी आणि सोबतचे असलेले सगळे कार्यकर्ते मंडळी, वकील साहेब, अतिशय चांगला योग आज घडून आणला। जयंती निमित्तानं आपण इथं साजरी करण्यासाठी आपण सगळेजण जमलो आणि भविष्यातही निश्चितच श्रीमंत यशवंतराव होळकरांचं हे योगदान पाहता त्यांचं जे जन्मी काव्य असतील आणि त्यांची योजना इंग्रजांच्या विरुद्ध निजामाच्या विरुद्ध लढण्याची अतिशय त्यांनी म्हणजे साम्राज्याची म्हणजे मोठी वाटचाल त्या दृष्टीने केली होती। त्यांचे विठोबाराव आणि त्यांचे भाऊ यांना सोबत घेऊन वडिलांसोबत 10,000 सैन्याचं काम त्यांनी लढाई मोठं यशवंतराव होळकर हे होते आणि त्या पद्धतीने आपण पुढे गेलो पाहिजे आणि आपणही शेतकऱ्यासाठी असं ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्यासाठी लढलं पाहिजे आणि निश्चितपणे त्यांचं काही गोष्टी आपण शिकण्यासारख्या त्या भविष्यात आपण आचरणात आणल्या पाहिजे आणि खऱ्या अर्थानं त्यांची जयंती त्या माध्यमातून साजरी केली पाहिजे आणि असं मी सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो। आणि आजचा हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं मेहकर शहरामध्ये होळकर साहेबांची ओळख करून देण्याचं काम मी सकाळी सुद्धा आमदार साहेबांच्या फेसबुकवर पोस्ट पाहिली। मग या भागातले अत्यंत धडाडीचे कार्यकर्ते शेतकऱ्यांचे सातत्यानं प्रश्न उचलून धरणारे डॉक्टर ज्ञानेश्वर टाले साहेब
या कार्यक्रमाला उपस्थित आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय रिपाईचे सोपानदादा देवाचे, या ठिकाणी उपस्थित प्राचार्य आमचे सरकटे सर, आमचे कार्यकर्ते किंवा नेते, युवक नेते आमचे बोरे साहेब असतील, भूषण भाऊ असतील, सर्वच औरंगाबादहून या ठिकाणी प्राध्यापक मंडळी त्या पुण्यतिथ्या साजरी करत असताना ते लहान होत नाहीत किंवा मोठे होत नाहीत, त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही. त्यांचा जो काही इतिहास लिहिला गेलेला आहे तो इतिहास तसाच राहतो. परंतु जयंत्या पुण्यतिथी साजरे केल्यानं निश्चितच तरुणामध्ये प्रेरणा येते, उत्साह येतो, एक प्रकारचं जीवन जगण्याची उमेद येते. त्यांनी त्या काळात जो संघर्ष केला तो जर दररोज आपण त्यांचे 3-4 पानं जर वाचले तर जीवनामध्ये माणसाची उभारी येते. कारण आपण पाहतो की सातत्याने जीवनामध्ये प्रत्येक तरुण हा डिप्रेशनमध्ये जाताना दिसतोय. आणि या डिप्रेशनला जर कोणतं जर खऱ्या अर्थानं सोल्युशन असेल तर होळकर साहेबांसारखे त्या काळामध्ये ज्यांनी काम केलं, ज्या होळकर साहेबांचं जे खऱ्या अर्थानं घराणं इंदोरचं घराणं होतं, मल्हारराव होळकर असतील, त्यांचे भाऊ असतील, सगळे ते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अत्यंत समोर होते. आणि यशवंतरावजी होळकर यांनी 18 लढाया इंग्रजांच्या विरोधात लढल्या, एकही लढाई ते हरली नाही, कोणतीच लढाई हरली नाही इंग्रजांच्या. असा कोणताही सैनिक, असा कोणताही नेता किंवा सम्राट नाही की तो अपराजित असलेला हा एक यशवंतरावजी होळकर म्हणून तुम्हाला त्यांच्या इतिहासामध्ये नोंद ठेवावं लागते. आणि मध्य प्रदेशामध्ये यांचं फार मोठं जाळं होतं, इंदोरचं बेसिक घराणं होतं आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची त्यांची भूमिका होती. जसं शिवाजी महाराज म्हणत किंवा शेतकऱ्याच्या भाजीच्या डेटाला सुद्धा हात मी लावू देणार नाही, त्या पद्धतीचं वेगळं काम या होळकर घराण्याचं होतं. यांचा राज्याभिषेक असेल, त्या काळातले काम असतील, पुस्तकं असतील, खरं म्हणजे त्या काळातलं हे वाचनीय आहे. आणि हा महाराष्ट्र किंवा आपला देश हा संतांचा आहे, हा महापुरुषांचा आहे. आणि संत आणि महापुरुषांनी त्या काळामध्ये जे काही बुद्ध असतील, महावीर असतील, हे असतील, चारवाक असतील, ही जी परंपरा संत तुकाराम असतील, शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, होळकर असतील, ही जी परंपरा विचाराची परंपरा आहे, या परंपरेचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याचा एक पूर्ण रस हा संविधानामध्ये दिला. आणि संविधानामध्ये याचा रस देऊन स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ह्या गोष्टी देण्याचं काम करून हा जगात भारत जेव्हा एक मानानं उभा राहतो किंवा जगामध्ये भारताचं नाव, जी भारताची संस्कृती सांगली जाते, ती खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना पूर्ण जो काही गोषवार आहे आतापर्यंत मोहनजोदडोपासून तो पूर्ण इतिहास, बुद्धापासूनचा आजपर्यंत इतिहास हा संविधानामध्ये समाविष्ट केला. आणि त्या प्रियम्बलमध्ये त्या संतांचं, महापुरुषाचं, सगळ्यांचं कार्य त्या प्रियम्बलमध्ये आपल्याला दिलं. आणि त्या प्रियम्बलमुळे संपूर्ण जगामध्ये हे भारत राष्ट्र मोठ्या अभिमानानं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं. आपण सगळे इथे एकत्र विचारायला आलेलो आहोत आणि यशवंतराव होळकरांच्या विचाराने एकत्र राहिली तरुण मंडळी सगळी आपली, आमचे डॉक्टर साहेब असतील, सहदेव असतील, लाड असतील आणि भाऊ आणि वकील साहेब, सगळी मंडळी ही जी आपली एकत्रित मंडळी आली, ही कुठेतरी प्रस्थापितांच्या विरोधात किंवा न्याय हक्कासाठी भांडणे हाच होळकरांचा पिंड होता. तोच पिंड आपण आदर्शाचा पिंड कायम ठेवून पुढील वाटचाल आपण सातत्यानं करत आहोत. आजच्या युगात क्रांतीची गरज आहे, मग ती शैक्षणिक क्रांतीची गरज आहे, कृषी क्रांतीची गरज आहे आणि करपलेल्या चेहऱ्यांना न्याय देण्याच्या क्रांतीची पण तितकीच गरज आहे. म्हणून यशवंतराजेंनी तेच केलं. हे एकदम राजांच्या विषयी सांगायचं म्हणजे ज्यांना कुठेही कोणतं बॅकग्राऊंड नसलेलं अशा पद्धतीच्या घराण्याच्या आणि लोक जे आहेत या सर्व लोकांनी एकत्रितरित्या तरुणांचं संघटन केलं आणि संघटन करून ब्रिटिशांना दाखवून दिलं की तुम्ही जितक्या ताकदीने याल दुप्पट ताकदीने तुम्हाला उत्तर मिळेल. अशा पद्धतीचं त्यांचं जगणं होतं. आणि एकही लढाई न हरणे ही इतिहासात सगळ्यात मोठी नोंद त्यांची, की काही लढ्यात अनेकांनी तह केलेत पण तह पण कधीच त्यांनी केला नाही. जी लढाई आली ती त्या ताकदीने जिंकली, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. म्हणून आगामी काळातील आपल्या भविष्याची लढाई पण आपल्याला जी आपण लढणार आहोत त्या लढाईसाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा, सदिच्छा आणि एवढं बोलून थांबतो. धन्यवाद.
श्रीमंत यशवंतराजे होळकरांचा विजय असो. श्रीमंत यशवंतराजे होळकरांचा विजय असो. श्रीमंत यशवंतराजे होळकरांचा विजय असो. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार, बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.